स्वागत सुस्वागत. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून जय भवानी नाट्य मंडळ सहर्ष सविने सादर करीत आहोत 2 अंकी विनोदी नाटक लग्नाआधी वरात. लेखक मदन राजवाडकर, दिग्दर्शक विशाल साळवे, पार्श्वसंगीत महेंद्र वेंगुर्ले, रंगभूषा वेशभूषा श्रीकृष्ण शिर्के, नेपथ्य सिद्धिविनायक नाट्य मंडळ वाटद, प्रकाश योजना मायंगडे साऊंड सर्व्हिस तरवळ, सूत्रधार व मार्गदर्शक श्री नारायण शिर्के, अध्यक्ष संतोष शिर्के, रंगमंच व्यवस्था जय भवानी नाट्य मंडळ शिर्केवाडी, सहाय्यक मौजे मिरवणे ग्रामस्थ आणि शिर्के बंधू, विशेष सहाय्यक समस्त शिर्के बंधू आणि महिला वर्ग शिर्केवाडी. सहर्ष सविने सादर करीत आहोत एक 2 अंकी धमाल विनोदी नाटक मदन राजवाडकर लिखित आणि विशाल साळवे दिग्दर्शित लग्नाआधी वरात. पंजोबाला लिहिलेलं पत्र त्याच्या नातवाला मिळतं, नातवाच्या बारशाला लिहिलेलं पत्र त्याच्या लग्नाला मिळतं आणि लग्नात लिहिलेला शुभसंदेश त्याच्या अंत्ययात्रेला मिळतो. ही तुमच्या पोस्टाची काळजी. लॅट आली टाळी कसली देतो. बघ ह्याच्या पुढे लक्षात ठेव, असा परत ओरडत येत जाऊ नको. घरात कुणी असो वा नसो सरळ पत्र फेकून द्यायचं. समजला? समजलं साहेब. घरात कुणी असो की नसो पत्र फेकून द्यायचं. हे असं नॉनसेन्स. पत्र फेकून गेला. कोणी बरं पत्र लिहिलं बघू तरी. शामराव नाथापुरे. प्रिय शामराव, प्रिय शामराव, आपली व माझी ओळख नाही, परंतु तुमच्या मुलीची व माझी चांगली ओळख आहे. आता स्पष्टच लिहितो की माझं तुमच्या मुलीवर फार फार प्रेम आहे. मीना माझ्या मनाचा बुलबुल आहे. बुलबुल? मी मीनाच्या प्रेमाचा पोपट. पोपट? मीना मधू एक जीव आहेत. आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय, पण तुमच्या संमतीशिवाय आमच्या प्रेमाची डाळ शिजायची नाही. मी आजच मीनाला मागणी घालण्यासाठी येणार आहे. जास्त कमी भेटीअंती बोलू. तुमचा मनापासून होऊ इच्छिणारा भावी जावई बापू. या कॉटरना अभ्यासाशिवाय प्रेमाचं महत्व अधिक वाटतंय. काय हिरसाळ कार्टी निपजली आहेत. कॉलेजमध्ये जाऊन हे गुण उधळत आहेत. अरे तरुण झाली म्हणून काय झालं? आम्ही का तरुण नव्हतो? आम्हीही तरुण होतो. आमच्यात ही जवानीची मस्ती होती, पण प्रेमाबद्दल कधी अशी लफडी केली नाही. पण आजकालची मुलं सांगायला गेलं तर बापाला मूर्ख ठरवून म्हणते कशी, पप्पा जमाना बदललाय. अरे कसला डोंबलाचा जमाना बदललाय. Bye.
म्हणून असं काय हो करता? एवढं रागवायला काय झालं? इथं माझ्या घराला आग लागली आहे. अगं बाई थांबा थांबा, फायर ब्रिगेडला फोन होते. अरे कशाला? बापाच्या टाक्यात पाणी मारायला. इथं माझ्या हृदयात आग भडकली आहे. ऍसिडिटी झाली असेल. मीना, एवढी लाडात वाढवली, कॉलेजचं शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावरती उभं राहायची शक्ती दिली ती यासाठी का? पप्पा, तुम्ही काय म्हणता ते कळतच नाही. काय झालंय तुम्हाला पप्पा? मीना, लाडात येऊ नकोस. मी अत्यंत गंभीरपणे विचारतोय, कोणाबरोबर प्रेमाचे खेळ खेळतेस? अय्या! तोच तो तुझा अय्या, ज्याने तुझ्यासाठी हे पत्र लिहिलं, तोच तो तुझा अय्या. धडधडीत त्याने तुझ्यासाठी मागणी घातली आणि मागणी घालायची अशी पद्धत असते वाटतं. इश! हे मला काय विचारता? बस, इतकी लाजू नकोस. आणि तुझं लग्न ठरलं नाही तुझं त्याच्याशी. आणि काय ग, पण तुझा तो अय्या दिसतो कसा? ते की नाही, अगदी रणवीर सारखे दिसतात. शी, तू रणवीर? बरं, तो रणवीर पण तुझा काय कामधंदा करतो की बेकार आहे? ते काय मला ठाऊक नाही. फक्त प्रेम करायचं ठाव काय वाटतं की रणवीर म्हणून भाळलीस त्याच्यावर? मी नाही भाळले, तेच भाळले माझ्यावर. अगं तुझ्यावर तो काय भाळला आणि त्याच्यावर तू? कोणीतरी कोणावरती भाळलं ना. आमचं इतकं वय झालं पण आम्ही कधी कुणावर भाळलं नाही. म्हणजे आम्ही कधी कुणावरती प्रेम केलं नाही. नाही कसं, आम्ही प्रेम केलं. कुणावर होतं प्रेम तुमचं? तुझ्या आईवर. आम्ही प्रेम केलं ना ते लग्नानंतर. आम्ही चावट होतो. नाही म्हणजे आम्ही चावटपणा केला तो लग्नानंतर. पण तुम्ही आजकालची मुलं लग्नाआधी वरात काढून मोकळे व्हाल. अंतरपाटावरती उभं राहून बापाला सांगाल, पप्पा टाका आता आमच्या टाळक्यावरती अक्षरा म्हणून. पण आमच्या वेळी असं नव्हतं. अब्रूला काचेचं भांड समजून जपत होते. आई बापांना गळ्यात बांधलेली घोरपड, मग ती काळी असो, काणी असो किंवा आंधळी असो, आंधळेपणाने पदरी पाडून घेत होतो. तरी पण आमचे संसार सुखाचे झालेच ना. पप्पा, आता जमाना बदललाय हो. पण माझ्या घरात जमाना मी मूळ पदावर आणणार आहे. मीना, मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नये. आजपासून या घरात प्रेमाचा विषय घ्यायचा नाही. पप्पा, आणि काय ग, हे तुझ्या हातात काय? मस्ती मस्ती. मस्ती? ही असली मासिका वाचतेस तू? आणि ही मासिका का वाचण्याच्या लायकीची आहेत? काय हे, या फोटोत तर आपल्या देहाचं प्रदर्शन मांडलंय. पप्पा, तो की नाही सनी लिओनीचा फोटो आहे. सनी लिओनी? हा, कॅबरे डान्स करताना घेतलेला आहे तो. कॅबरे डान्स? हो, किती भारी नाचते, एकदम कडक. हो, एकदम मस्त. सगळे गाणे फुलफुल धमाल. हे बघा असा. बस काय त्याला म्हणतात का कॅबरे? आणि हसतेस काय? आणि तरी पण हसतेस. पप्पा, मी तुमची लाडकी लेक ना. मुलाचे लाड ना खाण्यापिण्यात भलत्या ठिकाणी भलते लाड करणारा मूर्ख बाप नाही. समजलीस? समजले. काय समजलीस? काही नाही. आणि तुला ते समजायचं देखील नाही. पण तुम्हाला चांगलं समजावणार आहे. पप्पा, तुम्ही असे रागवलेत की नाही, माझं काळीच कसं धडधड 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 हे काय आहे? असं उडतं इंजिनासारखं. पप्पा, तुम्ही ते पत्र वाचलात का? वाचलंय. मला पाहायला येणार आहेत ना ते? म्हणजे तुझा तो रणबीर प्रथम पाहायला येणार आहे वाटतं. नाही, दोन तीन वेळा आम्ही भेटलो चौपाटीवर. काय म्हणालीस? खरं ते सांगितलं. बरा येऊ दे तो भेटायला. भेटायचं ना एक तंगडच मोडतो. अगं रडायला काय झालं? असं करू नका. जर तुम्ही त्याचं तांगडं बोललात तर आयुष्यभर लंगड्या माशाशी संसार कसा करू? जगातले 2 पायाचे तरुण काय मेले नाहीत. कोणाच्या तरी एकाच्या गळ्यात बांधीन तुला. हे तुम्हाला बोलवतं तरी कसं? माझं की नाही त्याच्यावर मनापासून प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय कुणाशी संसार करणार नाही. आणि जर त्याचं तुम्ही तांगडं बोललात तर अगं रडू नकोस. अजून तो मला भेटला सुद्धा नाही आणि त्याचं तंगड सुद्धा मोडलं नाही. पण भेटायला ना प्रेम कसं करायचं ना ते चांगलं शिकवणार आहे. पप्पा, तुम्ही भलतं काही करू नका. तुम्हाला की नाही जावई शोधून दिल्याबद्दल धन्यता वाटायला पाहिजे. कित्येक मुलींच्या आई बाबांना जावई शोधण्यासाठी कित्येक उंबरठ्याची जावे लागतात.
कित्येक जणांचे ढुंबाटे झिजावे लागतात आणि तुम्हाला ऐता आलेला जावे पण राग येतोय. आई आई माझी आई असते की नाही तिने फार कौतुक केलं असतं माझं. तिचा की नाही फार जीव होता माझ्यावर. ती असती तर असं पोरकेपणा वाटू दिलंच नसतं. आई दोघी बा अगं किती झालं ना तरी आईचं हृदय आहे माझ्याजवळ. आईने कधी हो दिलं तुम्हाला? मूर्ख आहेस. अगं तू आईसारखी माया आहे माझी तुझ्यावर. पप्पा मग आमचं लग्न ठरवलं ना? त्याला पाहिल्यानंतर आणि तो मला पसंत पडला तर खुशाल करून देईन तुझं लग्न. खरंच? मग की नाही आम्ही छोट्याशा घरात सुखाचा संसार थाटू. म्हणजे तू इथे राहणार आहे तर? आपण राहायला सांगू ना त्याला. म्हणजे कसं तुमची लाडकी लेक सतत तुमच्या डोळ्यासमोर राहील. अगं ते सगळं ठीक आहे ग पण ती आतली खोली मी भाड्याने द्यायचं ठरवलंय. अगं भाडे करून ठेवलं तर बिघडतं कुठे? तेवढ्याच महिन्याला 5-6 हजार रुपये मिळतील. पप्पा पैसे मिळतील हो, पण जागा कुठे मिळणार? सोनापुरात. आता सोनापुरात का संसार करायचा आम्ही? बाळ मीना सोनापुरात नका करू हा संसार. मग कुठे करू? माझ्या टाळक्यावर करा. हे काय हो? बघा देव नुसतं रागाने टाळकं वाचवत असतात. बरं तुझं लग्न झाल्यानंतर आपण जागेचा विचार करू. जा जा आधी एक कप चहा आण. जा. आणि हे बघ चहा मध्ये साखर टाक नाहीतर तो रणबीर नाचायला लागला ना साखरेऐवजी मीठ टाकशील. दे इकडे रागिला ना ते वाचत जाऊ नको म्हणून इकडे दे. हे काय मासिक तुझ्या वाचण्याची लायकीची जा. मला कवेत घे. लेखक मधुकरराव साठे. कांता कॉटवर पडली होती. कांताला खेटूनच श्रीधर बसला होता. त्याच्या मनात निरनिराळ्या विचारांचे भावतरंग फुलले होते. कांता मात्र त्याच्याकडे मादक नजरेने पाहत होती. जणू ती श्रीधरच्या पौरुषाला आव्हानच देत होती. श्रीधरने ताडलं. पाखरू शिकारीच्या कक्षेत आलं. त्यानं अचानक कांद्यावर झडप घातली. ही काय मासिका वाचण्याच्या लायकीचे? ही मासिका ह्या अशा मासिकाने तरुण तरुणी बिघडतात. आम्ही म्हातारे. आज मुख्यमंत्री ट्रेन मध्ये विमान घेऊन मेट्रोने मुंबईला येणार. पप्पा पेपर उलटा धरलाय. हो अहो पेपर उलटा धरलाय. हो पेपर उलटा धरला तरी म्हणतो ही अक्षर उलटी का दिसतात? आणि पेपर मध्ये असं लिहिलंय की माननीय मुख्यमंत्री मेट्रोने नाही विमानातून मुंबईत येणार आहेत. अरे हो आता चष्मावरती धुरळा साचला वाटतं. आणि तू कशाला आलीस? जा 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 चहा झाला का? हो चहा झालाय पण दूधच संपलंय. अगं मग कोराच घेऊन ये. कोण आणू? हा जा. आणि बघ चांगला गरम कर उकळून आण. काही घाई करू नकोस. हा जा जा जा. किती छान आहे ना ही गोष्ट. हो मी कधी गोष्ट वाचत नव्हतो. मग काही चित्र पाहत होतात का? ते आपलं सहज वाटलं म्हणून मासिक चाळत होतो. मी पाहिलं तेव्हा मन लावून मासिक वाचत होता. ते आपलं सहज सहज हे मासिक का वाचण्याच्या लायकीचं. पप्पा मी पाहिलं तेव्हा तुम्ही मन लावून मासिक वाचत होते ना. अगं नाही ग तो एक विचार प्रवर्तक लेख वाचत होतो. काय बरं नाव त्या लेखकाचं? मधुकरराव साठे. छे छे ते असले निरर्थक लेख लिहित नाही मुळी. त्यांच्या कथा माल मसाल्याने परिपूर्ण असतात. ती फारच पुढे गेलेली दिसते. काय म्हणाला? काही नाही. हे घे ही कपाशी ठेव आणि जा घरात लक्ष दे काम कर. मीना हे बघ मी वरती माड्यावरती जाऊन आराम करतो. तुझा कोण तो येणार होता तो? अय्या हा
तुझा अय्या. तो आला ना तर मला उठव. हा, मी वरती माडीवरती जाऊन आराम करतो. पप्पा ते मासिक. ए, सांगितलं ना ते मासिक वाचत जाऊ नको म्हणून. ते मासिक मी वरती जाऊन फेकून देणार आहे, समजलीस? मधू कुठे राहिला? मधूला फोनच करते. कुंदा 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 तुझा हा बंदा शेवटपर्यंत तुझाच गुलाम राहील. काय रे सतीश, कुठल्या नाटकाचं वाक्य आहे? ताई, हे कोणत्या नाटकातील वाक्य नाही, हे आहे माझ्या जीवन नाटकातील. यात मी हिरो आणि कुंदा माझी हिरोईन. एकंदरीत प्रेमाचं वारं लागलं वाटतं तुला. अगं वारं लागलं नाही, माझं पुरेपूर शिरलंय माझ्या अंगात. तुला काय सांगू माझी विरेव्यता. अगं सकाळी उठल्यावरती कुंदा दिसते, दुपारी जेवतानाही कुंदा दिसते, रात्री झोपतानाही कुंदा दिसते. अगं इकडे कुंदा दिसते, तिकडे कुंदा दिसते, जळी काष्टी पाषाणी कुंदाच कुंदा दिसते. सगळी चराचर सृष्टी कुंदाच्या मधुर सहवासानं धुंद झाल्यासारखी वाटते. सतीश बाबू, पप्पा घरात आहेत. तुमच्या प्रेमाची फार धुंदी उडवतील ते. अरे आई डोंट केयर अबाउट माय पापा बिपा. अरे प्यार किया तो डरना क्या, दिल लगा तो करना क्या. जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार भैया किया. आगे जाओ, छुट्टा नाहीये. हा ए बस बस. हे बघ, माझं ना कुंदावरती अगदी मनापासून प्रेम आहे. पतंग ज्योतीवर प्रेम करतो ना, अगदी तसंच. असं वाटतं एकच झेप घ्या कुंदाकडे आणि झोपून जाऊ. काय? नाही म्हणजे जळून जाऊ पतंगासाठी. काही साहेब, प्रेमाच्या या भयंकर क्षयरोगावर एखादं औषध आहे का? आहे ना एक औषध, कोणतं? डायझॉन. टायसॉन? फक्त 2 गोट. फक्त 2 गोट. कायमचा प्रश्न मिटा तुमच्या प्रेमाचा. माझी कुंदा काय करेल? दुसरा बैल कोणीतरी. नाही ताई, यमराजाच्या कृपेने यदा कदाचित जर मी मेलो तर कुंदा त्या चितेवरती सती जाईल. सतीश बाबू, ही वेडी कल्पना आहे. सती सावित्रीचा जमाना आता गेला. नाही, पण माझी कुंदा तशी नाही. अरे हळू बोल, पप्पा ऐकतील. अरे ऐकू दे पप्पांना. पप्पांना ऐकू द्यावं ना म्हणून मी मोठ्याने बोलणार आहे. ह्या आत्ताच्या बापा नाही ना, आम्हाला तरुण माझी तळमळ दिसतच नाही. अरे त्यांना कळायला पाहिजे, आता आपली मुलं वयात आली, त्यांची लग्न लावून दिली पाहिजे. आता तुझंच पहा ना, तू त्या मधू साठेवरती इतकी मरतेस की नाही? हो. या पप्पांना जाणीव आहे का? त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे. का झोपेतून उठवलं पाहिजे, संप केले पाहिजे, मोर्चे काढले पाहिजे. सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन बंडाचा आवाज उठवला पाहिजे. मुलांच्या आपण जागे व्हा, आम्ही तरुण झालो, आमची लग्न करा. काय कशी आयडिया? ही महान क्रांती तूच घडून आण बाबा. ह्या प्रेमी जगात ना मीच क्रांती घडवणार आहे. पण काय रे सतीश, हम्म. तुझी त्या कुंदा मराठे बरोबर ओळख कशी? अगं, तुझ्याच कॉलेजमध्ये ना ती पोर. आई काय एकदम मस्त दिसत्या. अगं पाहता क्षणी कालीस खल्लास. ती कॉलेजची ना सगळी पोरं लाईन मारायची तिच्यावरती. लाईन मात्र माझीच पडली. आता आम्हाला कुठे एकत्र पाहिलं ना तर तोंड आंबट करतात ग. जाऊ दे, आपल्याला काय, कुठेतरी लिहिलंय ना ते कोलर दक्ष आंबट, बाकी काय. पण सतीश, खरंच का तुझं तिच्यावर प्रेम आहे? हो, अगदी त्या ध्रुवासारखं आढळ. पण समजा पप्पा तुमच्या प्रेमाच्या आड आले तर? खामोश. अरे, अरे काय विषय त्या पप्पांची? ना घाबरलेस पप्पा की घरी नाही? नाहीत ना? घाबरलेस की नाही? अरे भीतो की काय? अरे आमचं प्रेम अमर आहे आणि आमच्या अमर प्रेमामध्ये कुणी लुटू करू शकणार नाही. अरे पप्पा. जर पप्पा आडवे आले ना तर पप्पाला मी सोडणार नाही, समजलीस? अरे पप्पा. अरे पप्पा आडवे आले ना तर त्याला तिडवा पण माझ्या प्रेमाचा पाडवा साजरा करेन मी. पप्पा पप्पा, मी तुम्हाला म्हटलं आईची शपथ, ते सांगणे मिळत नाही. ए, मला नाही माहित काही. येण्याची साक्ष नकोय मला. मी प्रत्यक्ष कानानं ऐकलं आणि डोळ्यानं पाहिलंय. डोळ्यानं पाहिलं? अहो पप्पा, मी ते नाटकातील भाषण पाठ करत होतो, त्यात हिरो हिरोईनला म्हणतो की पप्पा पण असेल त्या नाटकात. पप्पा पप्पा हा पप्पा आहे ना. पप्पाच्या नाटकातील पक्का खलनायक, प्रेमाचा कट्टर दुश्मन. नाव काय त्या नाटकाचं? नाटकाचं नाव मी तुला माझी कोणतं नाव सांगितलं? ए, मला नाही सांगितलं, मला काही नाही सांगितलेलं. सांगितलं, तू ऐकलं नसशील. नाही. सांग ना, काय काय रे? सांगितलं? हा नाटकाचं नाव प्रेम अमर आहे. बाळने लिहिलंय. बाळच्या नाटकात काम करतोस तू? Yes. मूर्खा, माझ्या समोर बंडलबाजी करतोस? बाप आहे मी तुझा. मी कुठं नाही म्हणतोय. काय म्हणालास? पप्पा, तुम्ही समजताय ना, ते
बाल कोलटकर ते हे नाही, हा आपला बाळ्या हो, त्या सोना बापूंचा मुलगा. ए, तू काळ्या हा तो काळ्या बाळ्या. पप्पा नाटक मात्र छान लिहितो हा. चुलीत टाका त्यांची नाटकं, पण तुमची नाटकं मी चालू देणार नाही. ही मी ना प्रेमाचे खेळ खेळ ए, आणि तू प्रेमाची नाटकं करतोय. तुम्हाला कसली लाज लज्जा अजिबात काय नाही. म्हणाला? काय नाही. मीना, मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नाही. आज सतीचं जेवण बंद, उपाशी राहू दे त्याला, मग कळेल प्रेमानं पोट भरतं का ते. अहो पप्पा, अरे, पप्पा असं करू नका हो. वाटल्यास ना मी कुंदाचं प्रेम काढून टाकतो. कुंदा अशी समोर येत असेल ती फक्त माझा एक डोळा मिटेल, पण तिच्याकडे पाहणार नाही. म्हणजे कुंदावर तुझं प्रेम आहे तर हो काय? पप्पा होत आता नाही म्हणजे मगाशी करत असलेलं नाटक नव्हतं तर नव्हतं. शाबास. पप्पा. ये, ये, ये. बस बस बस, खरं बोललास. मीना, आज लक्षात घे, आज 2 दिवस सतीशला जेवायला देऊ नकोस. पप्पा. आणि एवढं सुद्धा सांगून तू ऐकली नाहीस ना. माझ्यासारखा दुसरा वाईट कोणी नसेल, समजलीस? अहो पप्पा मध्ये मध्ये येऊ नकोस. अहो पप्पा असं करू नका हो. अहो जेवण गेलं. आता कशाची आहे एका माणसाची? आता कुठे गेलं बाळ? 2 दिवस उपाशी ठेवायला काय सांगितलं? स्वतःचं प्रेम काढून गेला निघालास. ताई, प्रेमाचा प्रश्न, पोटाचा प्रश्न आला ना की माझं कसं पोट खलास. भित्री बागुबाई म्हणे कुंदाचा जीव माझ्यात आहे आणि माझा जीव कुठच्या कुठे पळून गेला म्हणे आमचं आम्हा प्रेम. हो आहेच पुढे अमर. पप्पा फक्त भांडायला मारली जेवणापुरती. मी बाई जाते, मला भूक लागली. ताई मलाही भूक लागली. नाही, तुला 2 दिवस पप्पाने उपाशी ठेवायला सांगितले. ए तू वाढ ना, अळली मिळली खूपची जा वाढ नाही ना. ना, पप्पांचा राग माझ्यावर कशाला ओढून घेऊ? सतीश, हा आज जेवण काय मस्त केलंय. खरंच कोंबडीचं मटण केलंय कोंबडीचं मटण. ताई जीभ चुचरायला लागले. आणि पुरेही केलेत. आईला मटण पुरी. ताई जेवायला वाट बघते जा. तू कुंदाच्या नावाचा जप करीत बस. अरे यार कुंदाचं नाव जपता नको. कुंदा मटणपुरी. कुंदा मटणपुरी. कुंदा मटणपुरी. कुंदाचं प्रेम ना मला भिकेला लावणार आहे. काय येत आहे दे ना जेवायला. ताई तू माझी लाडकी लहान बहीण ना, तरी पण मी तो लाडानं ताई म्हणतो. वाटते ना जेवायला. नाही, हा मस्का माझ्याजवळ नाही हा. तू पप्पाची परवानगी घे, मी बाई जाते. अगं 2 घास दे. नाही. अरे तुझ्यात नाही तरी दे. नाही. अगं पाप नाही. लागेल. नाही. अगं पोटात दुखते तुझ्या. आली आहे भोकाशी असावे सादर. पप्पांना पण नाही प्रेमाची कदर. पप्पा जाम भूक लागले हो. यस विनताई. ओ! पप्पाने जेवणाला सांगितलंय. मुळीच मिळायचं नाही जेवायला. पप्पा फार भागलात प्रेमा पुढं, जन्मदात्याची सुद्धा पर्वा करत नाही. खुशाल त्याला आडवा तिडवा पाडता, अहो तेव्हा मी मूड मध्ये होतो. त्याचाच सूड घेतोय. पण पप्पा तुम्हाला मग तरुण माझी तेव्हा दिसत कशी नाही हो? अहो प्रेम वगैरे करायचं ते याच वयात. रागाव नका, तुम्हाला आपला सहज विचारतो. तुम्ही लहानपणीची लफडी नाही गेली काय? गाढवा तुम्हाला हे विचारतोस? बाप आहे मी तुझा. किती वेळा त्याचं सांगाल माहितीये मला. काय म्हणाल? पण मी आधीच म्हणा होतो रागव नका म्हणून, तर तुम्ही रागवलात. अहो प्रेमासाठी मजनू पागल झाला होता. अनारकलीसाठी सलीमला बापाविरुद्ध तलवार उपसली होती. आणि मी हा सतीश कुमार कुंदासाठी 2 दिवस 3 आहेत. हा ठीक आहे 2 दिवस उपासनाचा दिव्य करणारे बाप्पा. जेव्हा तुम्ही खरं प्रेम कराल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की प्रेम काय चीज असते ते. अरे मियां बीबी राजी तो क्या करेगा? बाजी. बाजी नाही बाप्पा, काजी. काय म्हणालास? तंबू. भांडावून सोडलं या 2 कार्टांनी. इथं 2 मुलं सांभाळताना नाकी नऊ येत होते. 10-12 मुलांचे आई वडील कसे सांभाळत असतील देव जाणे. पप्पा 100 रुपये दे ना चायनीजला. आता जातोस का? काय हा पसारा, हा काय ही खोलीची अवस्था करून ठेवली आहे. मुलांचं लक्ष असेल तर ना. हे बघ, सगळीकडे दूर राहा. मुलांची लक्षणं भलतीच.
शाबास. या घरची बात काही औरच आहे. वा 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 वा, नोकराला एवढे स्वच्छ कपडे, म्हणजे म्हातारं काय टाकटीक असेल. घराचं अगदी देऊळ करून ठेवलंय. कृष्ण भक्त, शंकर भक्त, राम भक्त आहे म्हातारा. एकंदरीत म्हातारं खोड जुन्या वळणाचं दिसतंय. होय साहेब, म्हातारा फार भोळ्या बाबड्या स्वभावाचा आहे साहेब. पण मीनानं मला सांगितलं की तिचा बाप आधुनिक विचारसरणीचा म्हणून. एकंदरीत मीनानं मला थापच मारली. सॉरी हा, ही थाप मारायची फार वाईट सवय. गाडी घालून ठेव. बरं, नाव काय तुझं? शामू. श्याम्या. किती वर्ष झाली इथं सर्व्हिस करतो? 10 वर्ष साहेब. असं म्हणजे एकंदरीत इथली तुला सगळी माहिती असेल तर? हा? हो साहेब, सगळी माहिती आहे. मग मला सांग, हा पिकलेल्या केसांचा थेडा, हा अरे म्हणजे मीनाचा बाप शांत स्वभावाचा आहे की करारी? साहेब आहेत जरा करारी. शांत आहे तोपर्यंत ठीक, पण एकदा का पिसळलं ना की तंगड पण मोडायला कधी करणार नाही. अरे सोड सोड, घाबरतो की काय त्याला? चक्क त्याला त्याच्या तोंडावर सांगणार आहे, मी श्रीयुत मधुकरराव साठे आपल्या मुलीला मागणी घालण्यासाठी आलोय. माझं तिच्यावर प्रेम आहे. असं सांगाल का तुम्ही त्यांना? मग फार धीट दिसता. जा, माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये. मी? मग काय मी? जा. मला म्हणालात? आता तुलाच म्हणालो, दुसरं आहे का कोणी इथं? चल जा. हा साहेब, आणतो. ते साहेब, ते माठातलं चालेल की फ्रीज मधलं? तुझं मरू दे पाणी, तू इकडे. तो पिकलेल्या केसाचा थेडा कुठे आहे? होय? अरे मीनाचा बाप कुठे आहे? साहेब वरती माडीवरती आराम करतायत. जा, त्याला बोलव, म्हणावं मधूसाठी आलाय. होय साहेब, आत्ताच जातो. ए थांब, काय सांगशील? सांगतो मधूसाठी आलाय म्हणून. वाटलंच. अरे आलाय असं सांगू नको, म्हणावं श्रीयुत मधुकरराव साठे आले. काय सांगशील? श्रीयुत मधुकरराव साठे आले हा. उर्फ रणबीर. रणबीर? नाही म्हणजे सर, तुम्ही रणबीर सारखे दिसता ना. फार हुशार नोकर आहे का? शामरावांचा जावई झालो ना की तुझ्या पगारात 150 रुपये वाढवी. जा. हा सर, आत्ता जा. मीनाचा बाप येणार. मीनाचा बाप येणार, थंडशी बोलावं कसं? शांत आहे तोपर्यंत ठीक आहे, नाहीतर तंगडही मोडतोय. तंगड मोडतो तर मी कसा दिसेल? हा देवा श्रीकृष्णा, आजपर्यंत तुझ्या समोर कधी हात जोडले नाही, पण आज परिस्थिती ना तुझ्या बाबतीत लीन व्हायची वेळ आली. संकटकाळी द्रौपदीला जशी वस्त्र पुरवली होतीस ना, तशी माझ्या या संकटकाळी या थेरड्याला सुबुती दे देवा. तू म्हणे 16,800 कितीच्या बायका केलं तर तुझी गोष्टच निराळी आहे रे. पण मला या जन्मात मी नाही, फक्त एकच बायको हवे. नमस्ते श्रीयुत मधुकरराव साठे. शामराव? तुम्ही शामराव ना? नाही, मी श्याम्या, या घरचा नोकर, मीनाचा बाप. बापरे बाप! मीना! काय झालं पप्पा? काही नाही, मला पाहता तुझा रणबीर बेशुद्ध पडलाय. मधू मधूला काय झालं? पप्पा, मधू जिवंत आहे? हा पप्पा, डॉक्टरांना फोन करा, मी ॲम्ब्युलन्स बोलवते. मेला नाही तो, बेशुद्ध पडलाय. पप्पा, माझ्या मधूचं काही बरं वाईट झालं ना तर मी काय करू? मधू! हळू. पप्पा, आता काय करू? काय झालं, डोका आपट त्याच्या? माझं डोकं आपल्यावर हे शुद्धीवर येतील? एक काम कर, ती दाराजवळची चप्पल आण. आता चप्पल कशाला? आण म्हणतो ना, चपलेच्या वासाने ना बरोबर शुद्धीवर येतो. धर त्याच्या नाकाजवळ. चल! पुन्हा धर. चल! आता काय करायचं? असा येणार नाही तो शुद्धीवर. ती चप्पल आता त्याच्या मुस्काटात मार. मार. दे इकडे. दे. असा नाही शुद्धीवरती बघतो. अहो थांबव, चपलेनं मारू नका. मारताना थोडं पाणी पाजा, देव तुमचं कल्याण करील. पप्पा, चप्पल द्या ठीक आहे. पप्पा, एक ग्लास पाणी आणा ना प्लीज. मी आणू? मग काय झालं? एक क्षण महत्वाचा आहे. माझ्या मधूचा लाख मोलाचा जीव.
माझा लाख मोलाचा जीव असा खाक करू नका हो. पाणी पप्पा आणा ना पाणी प्लीज. म्हणीच जाणार नाही. तुझ्या रणबीरला मरताना सुद्धा पाणी पाजणार नाही. माझा जीव चाललाय बाबा पाणी. पप्पा जाऊ दे. असे कसे हो निर्णय तुम्ही. मी गेले असते पाणी आणायला पण मी गेल्यानंतर हे शिटेवर आले आणि तुम्हाला पाहून कायमचे बेशुद्ध पडले तर ठीक आहे आणतो पाणी. पण एक लक्षात ठेव, हा शुद्धीवर आला ना की ह्याचा एक तंगडच मोडतो. माझं चांगलं तुझा बाप मला लागला गेले. मी जातोय. काही घाबरू नका मी असे करेन. बस आधी इथे. तिकडून नको तुझा बाप आहे. आम्ही इथे बस. आधी मला सांग तू इतका घाबरलास का पप्पांना पाहून. मी फार मोठी घोडचूक केली. करशील करशील करशील. अगं मी मगाशी इथं आलो ना तुझा बाप टेबल बॉर्डर टेबल साफ करत होता. मग काय झालं. मला वाटलं तुमच्या घरचा नोकर आहे. मग काय मारली थांब खेळल्या म्हाताऱ्या. अरे तुरे मनाला येईल ते बरं आलोय. मी तुझा बाप आता मला नक्कीच लग्न करेल. मी जातो. माझा प्रेमपूर्वक नमस्कार सांग त्यांना. शुद्धीवर आलात का मधुकरराव साठे. हो पूर्णपणे शुद्धीवर. आणि उभे का बसा. नाही नको. घ्या घ्या थोडं पाणी प्या. थोडं जीवाला बरं वाटेल तुमच्या. शामराव ही इतकी आपुलकी का दाखवतात. नाही म्हणजे मरण्यापूर्वी कोंबडीला पाणी पाजतात तसं काही. छे तसा काय तुमचा जीव घेणार नाही मी. पण टंगडं म्हणणार आहात ना. छे काय भलता सलता बोलता राव. तुम्ही आमचे होणारे भावी जावई बापू. हो हो काय हो नाही नाही काय नाही नाही म्हणजे तुम्ही काय म्हटलं ते ऐकलंच नाही. असं ऐकायला तुमचे कान कुठे होते माझ्याजवळ. मी म्हणतो तुम्ही मीनाला मागणी घालण्यासाठी आलात ना. हो तसं लिहिलं होतं बी पत्रात. माझं मीनावर निस्सीम प्रेम आहे. मला मीना आवडते. मीनाला मी आवडतो. मला मीना आवडते. मीनाला मी आवडतो. मीना आवडतो ना मी तुला. सावट कुठले. सावट म्हणाली. काय म्हणालात. मी काय म्हणतो शामराव राव पंत साहेब. हो हे शामरावच्या पुढे पंता पुढे साहेब कशाला जोडला. नुसता श्याम्या म्हटलं तरी चालेल. श्याम्या हा कसं म्हणायचं बुवा. तुम्ही आमचे होणारे सासरे. तर मी काय म्हणतो शामराव मगाशी मी जे काही वर्तन केलं ना ते गैरसमजातून केलं. मला माहित नव्हतं की तुम्ही मीनाचे. जाऊ द्या. आला गेला गंगेला मिळा. त्याचं काय एवढं मनावरती घेताय. मोठमोठ्या लोकांकडून चुका या होतात. आपण सामान्य माणसं. आपल्या हातून चुका या होणारच. बरं तुम्ही कॉलेज शिकता वाटतं. हो माझ्याच कॉलेजमध्ये आहे ते. मी तुला नाही विचारलंय. मी यांना विचारतोय. काय हो हो एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये. मग तुमचा एकमेकांवरती प्रेम कसा जमला. मीना सांग ना. मला बाई लाज वाटते. तिला मी लाज वाटते. प्रेम करायला लाज नाही वाटत. माफ करा शामराव. प्रेम तसं निर्लज्ज असतो. आता बघा हे भगवान श्रीकृष्ण यांनी कुठे प्रेमात लाज बाळगली होती. खुशाल गवळींची पाचळ चोळून झाडावर टांगली होती आणि उघड्या डोळ्यांच्या गवळ्यांकडे पाहत होते. आता त्यांना नको का लाज. हो मी तुम्हाला काय विचारतो तुम्ही मला काय सांगता. थांबा मी बंड्यालाच घेऊन येतो. अहो आता बंड्या कशाला. मी सांगतो ना डायरेक्टली नाही तुम्हाला. नाही जे काय सांगायचं असेल ना ते बंड्यालाच सांगा तुम्ही. बंड नको. नाही तुम्ही दोघं असे ऐकणारे नाहीत. मी आलोच बंड्याला घेऊन. अरे मग बंड नको. ओके असू दे कोणी बंड्या गंड्या. मी काय कोणाला घाबरत नाही. छाती ठोकपणे सांगणार आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे. मधू आगेच थांब. मीना आठवतो तो दिवस ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा भेटलो होतो. अशीच डिसेंबर महिन्याची एक गुलाबी पहाट होती. हवेतील धुकं सारं सूर्याची किरणं हळूहळू जमिनीवर पसरत होती. सोनेरी जणू सोनेरी प्रकाशात पसरत चाललाय. अचानक नेहमीप्रमाणे मी माझ्या कॉलेजला जातो. अचानक पांढरा शुभ्र पक्षी बागेच्या बाहेर एक रस्त्यावर तडफडत येऊन पडला. एक घार अतिशय वेगाने त्या पक्षावर अतिशय वेगाने येत होती. आणि अचानक कुंपणाच्या मागून एक सुंदर तरुणी त्या दोघांमध्ये सरसावली आणि तिने तो घार गाडीचा वार आपल्या अंगावर गेला आणि त्या पक्षाला वाचवलं. पण अचानक ते तिथून निघून गेले त्या पक्षाला घेऊन.
पण जाताना तिचं पैंजण मात्र विसरून गेली. माझं ते पैंजण आणि माझं हृदय तिच्या चरणावर अर्पण करून आलो. मीना, आय लव्ह यू. अरे मधू तू थांब रे. बाबा तुम्हाला आईची शपथ. बंड्याला द्या आधी ते. बंड्या अरे ठेवते. अरे तुम्हाला कसली लाज लज्जा? हा, घरी आई वडील आहेत की नाही? आई 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 माझी आई 5 वर्षापूर्वीच एकाएकी गेली. किती चांगली होती बिचारी. अतांग सागराप्रमाणे उत्तुंग हिमालयाप्रमाणे प्रेम करायची माझ्यावर. मीनाला सून म्हणून पाहून त्या माऊलीला नक्कीच कृताचं आल्यासारखं वाटलं असतं. पण देवाला हे बघवलं नाही. देवाला चांगली माणसं आवडतात का? हो, देवाला चांगली माणसं आवडतात. देव त्यांना घेऊन जातो. हो, माझ्याही आईला देव घेऊन गेला. आज सोन्यासारखा दिवस पाहण्या अगोदरच काळानं तिला हिरावून घेतली. आई, रुमाल माझा आहे. बरं, वाईट वाटून घेऊ नका. आम्ही पण तुमच्या दुःखात सहभागी आहोत. बरं, तुमचे वडील काय करतात? माझे वडील कोळशाच्या वाकडे मॅनेजर आहेत. 70,000 रुपये पगार आहे त्यांना. 70,000? हो, आणि आतली बाहेरची इकडची तिकडची मिळून 1 लाख रुपये होतात. तसं खाऊन पिऊन सुखी आहोत. म्हणे तुम्ही फार मोठे लेखक आहात. हा, मग मस्ती मासिकात लेख असतो तुमचा. हो, तसा लेखनाचा मला फार चांगला छंद आहे. पप्पा फार विचार प्रवर्तक लेख लिहितात हे. हो हो, विचार प्रवर्तक. हो. मला कळत हे. मला फक्त तू हवीस. हे काय विचार प्रवर्तक लेख आहेत? तुम्हीच ते सांगितलं. चुप! तुला काही समजत नाही. काय हो, या मासिकाचा संपादक कोण? शंतनू कुमार विचारे. मूर्ख, बावळट. शतमूर्ख. महामूर्ख. मी तुम्हाला म्हणतोय. मीही. काय म्हणालात? नाही नाही, मी त्या संपादकाला म्हणत होतो. पण मी तुम्हाला म्हणतो, असे लेख लिहायला तुम्हाला लाज नाही वाटत? वाटते खरं तर. मी एक काम करतो, या असल्या लेखांवर ना उद्या जळजळीत लेखच लिहून टाकतो. तुमच्या वडिलांचं नाव काय? बळवंत रामकृष्ण साठे. त्यांचा मी एकमेव उपवर चिरंजीव मधुकर बळवंत साठे. बळवंत साठे? हो. म्हणजे तो कांदेवाडीतल्या कोळशाच्या वखारीत काम करतो तोच का बळवंत? हा. आणि त्याला तर मी चांगलाच ओळखतो. कोंबडी चोर.
आणि बळवंतला 1,00,000 रुपये पगार आहे. हो काय हो हो नाही नाही काय नाही 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 म्हणजे त्यांना 1,00,000 रुपये पगार नाही. कोळशाच्या वखरीत मुकादम आहेत. 20-25 हजार रुपये मिळतात. मग तुम्ही खोटं का सांगितलं? केवळ मीनाच्या प्रेमापोटी. माफ करा साहेब. आतापर्यंत मी जे काही बोललो ना ते सर्व खोटं होतं. मी गरीब आहे. आमच्या लग्नाला तुमची संमती मिळाली म्हणून मी हे सगळं खोटं बोललो. माझं मीनावर नितांत प्रेम आहे. मीनाशिवाय माझं आयुष्य म्हणजे सहारा वाळवंट. मीनाशिवाय मी एक क्षणी जगू शकत नाही. मीना मधू एक जीव एक रूप आहे. मधू मीना आहे. मीना मधू आहे. नॉनसेन्स. चालतो माझ्या घरातून. अशा माणसाबरोबर काय संसार करणार आहेस? आयुष्यभर कोळशाच्या वखारीत राहून कोळशासारखा काळा संसार होईल तुझा. आणि अशा माणसाबरोबर संसार करून तुला काय बापाच्या तोंडाला काढून की बसायचे? चुप! शामराव! थोडं सभ्यपणानं बोला. मर्यादेचं उल्लंघन करू नका. तू मला मर्यादा शिकू नकोस. तुझी रावणाची निष्ठा केव्हाच माझ्या लक्षात आली आहे. शामराव सत्यच फार मान्यन केली. थोडं सभ्यपणानं बोला. सभ्य माणसाबरोबर कोणत्या सभ्य भाषेत बोलू मी? तू एक नंबरचा हलकट, नालायक, बेशरम. शामराव! वडिलांच्या जाग्यात म्हणून जागा वरतोय. बस बस. पोकळ डरकाया देऊ नकोस. तुझ्या पोकळ डरकायांना भीक घालणार नाही मी. पप्पा तुम्ही त्याला का बोलता? त्याने काही गुन्हा केलाय का? गुन्हा तर मी केलाय. मी प्रेम केलं त्याच्यावर. मीच त्याला खोटं पत्र लिहायला सांगितलं. मीच त्याला खोटं बोलायला लावलं. कारण आमचं एकनिष्ठ प्रेम आहे पप्पा. तुम्हाला श्रीमंत जावई हवा होता ना म्हणून हे सगळं नाटक रचलंय. तुम्हाला आमची तरुण मनं कळायची नाही. तुम्हाला आमच्या भावना कधी कळायच्या नाही. कारण तुम्ही कुणावरही प्रेम केलं नाही. आईशीही कधी प्रेमाने बोलला नाही. पोटच्या पोराला कधी माया लावली नाही. आईचं हृदय आहे ना तुमच्या जवळ. पण आईच्या हृदयात पैसा नव्हता. होती फक्त माया. फक्त माया. मीना तू रडू नकोस. रडणं माझ्याने नाही पावणार. आणि माझ्यासाठी तू आपल्या पप्पांची कावर जाते. इष्टसाठी तुमची सहानुभूती नकोय तिला. तुमचं हे नाटक केव्हाच ओळखलंय. इथं येताना नाटकाची चांगलीच तालीम करून आला होता. पण तुम्ही समजता ना तेवढा मूर्ख नाही मी. तुमच्यापेक्षा 4 पावसाही जास्त पाहिले. जाता येतो. आणि मी ना मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नये. आजपासून तुझ्या या उपाशी रणबीरला मुळीच भेटायचं नाही. आजपासून तुझं कॉलेज बंद. कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्याकरता मी एक प्रोफेसर नेमणार आहे. आणि तोही म्हातारा. कोणत्याही परपुरुषाला इथं येण्यास बंदी असेल. तू कुठं जायचं नाहीस. कुणाला भेटायचं नाहीस. आणि हा माझ्या घरात मी केलेला कायदा आहे. या कायद्याविरुद्ध वागलेलं मला बिलकुल चालायचं नाही. समजतेस? पप्पा थांबा. पप्पा माझं ऐका. पप्पा मीना म्हटलं होतं तुला आपलं प्रेम सफल नाही होणार म्हणून. कारण तुझ्या पप्पांना श्रीमंत जावं हवं. आणि मी कोळशाच्या वखारीत काम करणाऱ्या एका मुकादमाचा मुलगा. 2 दिशेला दोघं संगम होणं शक्य नाही. कारण आपल्या संगमामध्ये तुझ्या पप्पांनी श्रीमंतीची भिंत उभी केली. त्यापेक्षा ठीक आहे आपण एकमेकांना विसरून जाऊया. काय मधू तुला विसरून जाऊ मी? तू तरी विसरशील का मला? विसरायला पाहिजे. मीही तुला विसरण्याचा प्रयत्न करणार. कारण तुझ्यासारखा हिरा माझ्यासारख्या कोळशाच्या वखारीत कितपट पडलेल्या अभाग्याच्या नशिबी नव्हता.
हे तुला निर्दयी बोलवतं तरी कसं? एक वेळ मी स्वतःला विसरेन, पण तुला आणि तुझं प्रेम मग काय करणार आहेस? प्रेम विराच्या दारुण यातनेत अशी आयुष्यभर रडत जाणार आहेस? मधु, मला ना एक कल्पना सुचली. आपण पळून जाऊया. काय म्हणालीस? पळून जाऊया? काय वेळ लागलाय तुला? काय करू? मीना, काय करू? उद्या जग असेल तुला, मला आणि आपल्या घराण्याला आणि घरच्यांचा रवस पत्करून आपण सुखी संसार करू का? काहीच कळत नाहीये. असं वाटतं पप्पांजवळ जावं आणि पप्पांच्या पाय डोक्यात कपाळावर करून द्या. मधु. मीना, वंडरफुल. जवाब नाही. अरे दूर का झाला? चला चला पुन्हा एकत्र या. तुमच्या दोघांचा तो सीन मला पुन्हा एकदा डोळे भरून पाहायचा आहे. काय सीन होता तो? प्रियकरानं आपल्या प्रेयसीला मिठीत घेतलाय. हो मिस्टर, सभेपणाला बोला. परक्या घरी आलात, परकेपणाची जाणीव ठेवून बोला. मी फक्त तिचे डोळे पुसत होतो. ट्रॅजेडी सीन होता. हा? वा 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 वा, दोघांचा अभिनय फार सुंदर होता. एकीकडे शौकवियल प्रेयसी तर दुसरीकडे सांत्वन करणार प्रियकर. किती वास्तववादी सीन. हाऊ मच ट्रॅजेडी. हो मिस्टर ट्रॅजेडी, तुम्ही कोण, कुठून आलात, तुमचं नाव काय काय सांगाल का? आय माय सॉरी. ए, आय मेड अ मिस्टेक. माझी ओळख करून द्यायचीच विसरलो मी. माझं नाव मसोबा दगडूजी थापे, पण नाट्य क्षेत्रात माझं नाव मशहूर आहे. मशूर. हे बाई नाव आजच ऐकते मी. हो बाई, मशहूर म्हणजे माझं काही नाव नाही. मशहूर म्हणजे प्रसिद्ध, सुप्रसिद्ध आहे मी. मला माझे चाहते मास्टर महेश म्हणून ओळखतात आणि मास्टर महेश नाव आता अखंड हिंदुस्थानात गाजते. असं म्हणजे तुम्ही फार मोठे नटवरी आहात तर? राईट, बरोबर, अगदी बरोबर. पण नुसतं काही नटवर्य नाही, नाटकाचं डायरेक्शनही करतो मी. तुम्ही पण असलात, उपहासानं असलात ना, पण आजता गायत 25 वर्ष या नाट्यकाच्या सेवेत अर्पण केले आहेत मी. तुम्ही असे काय पाहता माझ्याकडे आश्चर्य माकडासारखे? हो मिस्टर. सॉरी तुम्हाला माकड मला लिहून रागवालू नका. कधी कधी मी बोलण्याच्या ओघात चुकून भलतच बोलतो. तुम्हाला कदाचित माझ्या बोलण्यात अतिशयोक्ती वाटत असेल, पण ही अतिशयोक्ती नाही आहे, चालू घटना आहे. तुम्हाला जर शंका निरसन करायचं असेल ना, तर उद्या रत्नागिरीमध्ये मोरूच्या मावशी नाटक पाहायला या. त्या नाटकात मी की नाही, मोरूच्या मावशीचं काम म्हणजे तुम्ही स्त्री पात्र करता तर स्त्रियांच्या भूमिकेत माझं की नाही हातखंड आहे. सुभद्रा हरणमधील सुभद्रा, एकच प्यारामधील सिंधू, लग्नाच्या वेडीमधील अल्लड रश्मी आणि मोरूच्या मावशीमधील मावशी म्हणजेच मास्टर महेश. वंडरफुल. पण फक्त स्त्री भूमिकाच करतो समजू नका मूर्खासारखं. हो मिस्टर. पुरुष पात्रेही उत्तम रंगवितो. तो मी नव्हेच मध्ये तो मी नव्हेच मध्ये लखुबा लोखंडे, एकच प्यालामधील सुधाकर, हॅमलेट मधील चंद्रसेन. पण माझ्यानंतर या थोर भूमिका कोण करणार? हा काश्मीर प्रश्न इतकाच मोठा प्रश्न आहे सर्वांपुढे. मास्टर महेश, तुमच्यासारख्या थोर लोकमान्य नटवर्याचे चरण कमल आमच्या चंद्रपुरी झोपडीला लागले. आम्ही खरंच धन्य झालो. पण कोणत्या कारणास्तव तुम्ही गरीबाच्या घरी पायदळ झाली सांगाल का? वंडरफुल, सुंदर, अतिशय सुंदर. सुंदर डायलॉग म्हणालात आपण. बाई, नाटकात जर असं वाक्य असतं ना, तर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला असता. बाई, तुम्ही नाटकात फार छान काम कराल. तुम्हाला नाटकात येईल ना A1. हे बघा A1 हिरोईन बनवेल. नो थँक्यू. नको तर नको. अरे पाणी आणून दे.
तुमचा दोघांचाही शोकांत प्रवेश पाहून ना मी अत्यंत खुश झालो आहे. तुम्ही माझ्या नाटकात हिरो, हिरोईन आणि तुम्ही हिरोचं काम कराल. अवश्य करू, पण आपण इथे जाण्याची कृपा कराल का? का आपणाला काही त्रास झाला का माझ्यापासून? हो, डोकं दुखायला लागलंय माझं. 4 ॲस्ट्रोच्या गोळ्या खाव्या लागतील. माझ्याकडे आहेत 2, देऊ? हे खरं म्हणजे ना, तुमच्या आगमनात मला त्रास झाला. आणि अशा स्थितीत तिचा तैमूरलंग बाप आला तर? मिस्टर साठे, तुम्ही अजून इथेच? पप्पा नाही येतो. येऊ नका, चालतो बा. मीना, यापुढे मी तुला कधी दिसणार नाही. आता ही आपली शेवटची वेळ. मधू थांब, मधू थांब, नको. कोण वाजत होता? पप्पा, इतके कसे हो निर्दयी तुम्ही? गेला ना तो मधू, माझं प्रेम. चुप! अजून तुमच्या प्रेमाचा भर ओसरला नाही वाटतं. चालते हो माझ्या नजरेसमोर. तुम्ही कोण? मला मारू नका, मला मारू नका तुम्ही. तुम्ही कोण म्हणून विचारतो मी. तुम्ही पहिलं मारता आणि मग बोलता का? हे काय बोलायचं ते स्पष्ट बोला. अहो वंडरफुल, मी नाट्यक्षेत्र नामांकित दिग्दर्शक मास्टर महेश. अहो खोलीसाठी येण्याचं धाडस केलं होतं. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही खोलीसाठी आलात का? सॉरी सॉरी सॉरी. मग चला माडीवर. लगेच नाही. हं? म्हणजे ते व्यवहाराचं बोलू. चला. नाही अजून इथंच का? साठे, तुम्ही पुन्हा आलात? माझ्या वस्तू घ्यायला आलाय. तेवढा प्रामाणिक आहे मी. आणि एक लक्षात ठेवा, मीना फक्त माझी आहे, फक्त माझी. काय म्हणालात? वंडरफुल.
तुझ्यापेक्षा एखादी सुंदर तरुणी दिसली की लागतं आतला जळायला चल कुठे किती सुंदर आहे ती अगं तिच्या नकाची सर नाही तुला सतीश म्हणजे आहेस तू बरी आहेस 10 जण तरी नक्की उठून दिशील पण तिला 100 जणी जरी उभं केलं ना तरी चांदण्यात जसा चंद्र चमकतो ना तशी चमकेल ती अगं तिचे डोळे सुंदर घारे डोळे आणि तुझे कसे आहेत रे बटाट्यासारखे बटाट्यासारखे ए, भावड्या, माझे डोळे बटाट्यासारखे आहेत. नाही नाही तुझे डोळे ना कागदासारखे आहेत आता हा फोटो ना पप्पाला सांगते सगळे जाईल मी पप्पाला सांगते ताई बघ तू माझी विश्वप्रतिज्ञा ऐक जर का कुंदाबद्दल तू पप्पांना सांगितलंस तर तुझा हा लाडका भाऊ चौपडीवर जाऊन काय करशील जीव दे दे बघू नको खोलाय जास्त ताई मी जर जीव दिला तर तुझं ताई म्हणून कोण आवाज देईल कोणाला तू अशी कुणाला तरी भाऊ माने आणि त्याला वळ मी अगं पण तू माझ्या प्रेमाचा का किमा करतेस मी तुमच्या कबाबमध्ये आधी टाकले का मग सतीश पप्पा का आला काय आलात का या बसा तुमची तब्येत ठीक नाही ना आराम करा बसा बसा माझ्या तब्येतीला काय झालाय चांगला ठणठणीत आहे मी थांबा तुमचा हात दाबतो पाय पुढे करा पायही दाबतो आणि गळा ए, हे असेच किंचाळत ना तेव्हा ही चोंबडी काय बोलते माहितीये पप्पाला शेवटची घरघर लागले ते माझ्या जीवावरती उठलीस नाही पप्पा हा चुमडे कुमडे काय सांगतोय तुमची शपथ काय रे सतीश पप्पा मी असं म्हटलंच नाही हिने जरी साक्ष दिली नाही ना तरी भगवान रामकृष्ण शंकर माझ्या साक्षीला आहे पप्पा तुम्हाला वेडवून दाखवते ती काय ग मीना कोणाला वेडावतेस तू पप्पा तुम्हाला नाही हा चुमड्या तो आहे ना माझ्याकडे फोटो मागतोय फोटो कसला फोटो रे फोटो हा महात्मा गांधींचा फोटो नाही महात्मा पप्पा. गांधीजींचा नाही तो तिचा फोटो मागतोय कोण रे ती ती अवतीच ती तुम्ही तिला चांगलं ओळखता मी? काय हे सगळेच तिला चांगले ओळखतात इंग्रजांना सळक पळक सोडणारी आणि म्हणाली "हे ना, मी देणार नाही अशी म्हणाली नाही ती अशी नाही म्हणाली ती म्हणाली मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणाली अशा त्या महानाडीचा छोटासा फोटो मागतो तिच्याकडे दे ना दाखव का तुझ्या महाराणीचा फोटो हे पप्पांना काय दाखवायचा पप्पांनी पाहिला तो इतिहासाच्या पुस्तकात काय पप्पा हो हो मग? झाशीच्या राणीचा ना पाहिलाय मी तो ते जाऊ दे त्याच्याकडे लक्ष देऊ नका येडी येते इकडे तू पप्पा पप्पा आज भारी लाडात आलाय पप्पा मला आईची खूप आठवण येते जेव्हा आईची आठवण येते ना तेव्हा तुम्हाला कडकडून भेटावं वाटतं पप्पा पप्पा जाताय ना अरे हो जातो पप्पा तो फोटो झाशीच्या राणीचा ना राहू दे तुझ्याकडे तो पाहिलाय मी अरे हो सतीश अरे तुला सांगायचं विसरून गेलो बोला. अरे ते सवादाच्या गाडीनं ना तर प्रोफेसर येणार आहे तर त्यांना तू आणायला स्टेशनला गेलास तर बरं होईल प्रोफेसर कशाला का अरे ते मीनाचं कॉलेज बंद केलंय ना म्हणून तिला शिकवतील आणि त्याच्याबरोबर तुला पण शिकवतील मला कशाला मी हुशार आहे संस्कृत सोडून तेच तुझं संस्कृत ना पक्का करतील जा जा लवकर ताई आता तो महापंडित जर आपल्या मानेवर बसायला हो ना म्हणजे माझं संस्कृत सुधारणार आहे त्याला माहित नाही किती शाणा आहे तो ते जाऊ दे ए तुला पप्पांचं वागणं पटतं काय इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही असं वागायचं नाही तसं वागायचं नाही असं का अरे आमच्या स्वातंत्र्यावरती पप्पांची गदा का आपण ना त्यांच्या कानातून ना मोठ्यानं ओढून सांगितलं पाहिजे की प्रेम करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते करणारच आणि असं सांगून जर पप्पा ऐकले नाही ना तर मी उपोषण करेन तू आणि उपोषण अरे 2 दिवस उपाशी ठेवायला काय सांगितलं जीव अर्धा मेला झालं ताई पोटाचा प्रश्न आला ना की पोट कसं सोपं खाली होतं जाऊ दे इथं पंडितला घेऊन येतो मी ए थोडंसं इकडे नाही ना फोटो देतेस की नाही? मीना काय झालं काय नाही आई गेली संपलं आता रडते तिच्या नावाने चुप बस झाशीचं राणीचं पोट तुला काय करायचं आहे आपण ना इथे मस्त की फ्रेम करून लाव काय पप्पा हो हो हा. अरे पण तू अजून इथंच अजून गेलाच नाही स्टेशनला जातो काय कार्टा आहे ना ए जा आता स्टेशनला आणि जाताना तो फोटो सुद्धा स्टुडिओ मध्ये दे झाशीच्या राणीचा ना नाही तर काय माझा तुम्हाला टाइम आहे अजून काय म्हणालास मीना ते आपले भाडेकरू आहेत का खोलीत कोण मास्टर महेश हो असतील आपल्या खोलीत पप्पा तुम्ही त्यांना का खोली दिली लग्नानंतर मी कुठे राहायचं
तुला सांगितलं ना तुझं लग्न झाल्यानंतर आपण तो जागेचा विचार करू म्हणून. हा आणि तुझं लग्न झालं ना की या भाडेकरूला आपण हाकलून देऊ. बरं मी काय म्हणतो यंदा लग्न करावं म्हणतो. तुम्ही लग्न करतात? अगं माझं आता काय वय आहे लग्न करायचं. तुझं लग्न करावं म्हणतो मी. अगं अगं लाजतेस काय? पप्पा म्हणजे तुम्ही माझं. अगं सांग तो कुठला लाजता. पप्पा म्हणजे तुम्ही माझं लग्न. हो तुझंच लग्न. पप्पा माझं लग्न तुम्ही मधू साठेवर लावून देणार ना? नाव घेऊ नकोस ते आराम करायचा. त्यापेक्षा मी श्रीमंत आणि सुशील मुलगा पाहिलाय. आपला सखाराम मामांचा मुलगा राजबिंडा आहे. घरची श्रीमंती म्हणजे काही औरच. साक्षात लक्ष्मी पाणी भरते. आणि अशा घरी गेलीस ना तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. आजच बोलवलंय त्याला. काय नाव बरं त्याचं? धोंडू. धोंडू शी. आई बापानं लाडानं त्याचं नाव धोंडू ठेवलंय. अगदी लाडात वाढलाय. तुझी आणि त्याची ना भातुकलीची चांगला खेळ जमायचा. चांगली जोडी जमायची. आता त्याला जोड्याजवळ उभं करणार नाही या. बाप श्रीमंत आहे त्याचा. राजाच्या राणी सारखी राशील. राजाच्या राणीसारखी नाही धोंड्याच्या धोंडीसारखी म्हणा. हे काही पण असो तुला त्याच्याशी लग्न करावं लागेल. एक जात करणार नाही. मग काय तू काय तुझा बाप सुद्धा करील. करा मग तुम्ही. काय म्हणालीस? पप्पा मी तुम्हाला आधी सांगते मी त्याच्याशी लग्न करणार नाही. एक वेळ वंडरफुल. काय कार्टी आहे. सुखानं संसार करायला नको. प्रेमाची चाळे करायला लागतो. मी म्हणतो तुला त्याच्याशी लग्न करावं लागेल. एक जात करणार नाही. वंडरफुल. हो काय भारी सीन आहे हा. तुम्ही का पण असा. मी म्हणतो तुला त्याच्याशीच लग्न करावं लागेल. पप्पा जर माझं लग्न मधू बरोबर होणार नसेल ना तर इतर मी कुणाशीही लग्न करेन पण त्या धोंड्याशी लग्न करणार नाही हा. मग काय याच्याशी पण लग्न करशील? हो ह्याच्याशी लग्न करेन मी. माझं लग्न